कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। ससूनच्या रिपोर्टमध्ये मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घेसासांना क्लीन चिट। अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि घेसास यांच्यावर ठपका नाही। वैद्यकीय समितीचा 3 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर। बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं। जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार। आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर तो हृदयात ठेवला। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही। बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। राज्यात आता पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले। मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। आता संघर्ष अटळ। राज ठाकरेंचं ट्विट। राज ठाकरेंनी अभ्यास पूर्ण बोलावं। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कॉपी पाठवू त्यांनी अभ्यास करावा। आशिष शेलार यांचं वक्तव्य। राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे ब्रह्मवाक्य नाही। तसंच आपल्या नावासमोर ॲडव्होकेट लागलं म्हणजे आपल्याला सर्व ज्ञान येतं असं नाही। मनसेच्या संदीप देशपांडेंचा आशिष शेलार यांच्यावर निशाणा। महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, मात्र मराठीसोबत राष्ट्रभाषा हिंदीही आली पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। खासदारकीसाठी संभाजीराजे छत्रपतींनी रयतेच्या भावनांशी खेळू नये। वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी आणणार असं बऱ्याच जणांनी सांगितलं, मात्र एमआयडीसी आली का? अजित पवारांचा रोहित पवारांना टोला। अजित पवारांसारखा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे। राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचं वक्तव्य। तर जामखेडमधील कार्यक्रमात भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेला अजित पवारांचा बॅनर झळकला। धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेल्यानं चांगली वाणी बंद पडली। मुंडेंच्या हातून समाज कल्याण घडावं, सर्वांनी मिळून प्रार्थना करा। नामदेव शास्त्रींचं विधान। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। पुण्याच्या मशिदीतील व्हिडिओ समोर। तर मी कुठेही घुसखोरी केली नाही, मेधा कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण। अकोल्यात पालिकेतील पाणीपुरवठा कार्यालयात ठाकरे गटाकडून तोडफोड। मलकापूर भागात 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त। सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार। 5 मे रोजी पुढील सुनावणी। निलंबित अधिकारी रणजित कासले पुण्यात दाखल। पोलिसांसमोर शरण जाणार। वाल्मिकराच्या एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाली होती। रणजित कासलेची प्रतिक्रिया। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे रविवारी देणार पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। सोमवारी संग्राम थोपटे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक, सूत्रांची माहिती। सोलापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नितेश राणेंना कोंबड्यांचं चित्र दाखवलं। सोलापूर विमानतळावरून नितेश राणेंचा ताफा बाहेर येत असताना कोंबड्यांचे पोस्टर दाखवले। मी 22व्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो। मला चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही। लग्नातील भांडणावरून माझ्यावर केस टाकली होती। मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर पडळकरांचं उत्तर। आपलं सरकार पोर्टलवर सेवा देण्यास विलंब झाल्यास दंड। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दिवसाला 1000चा दंड लागणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।